संसार उधळला गेलाय तो माझा। प्रेम, माया, अधिकार ओरबाडले गेलेत ते माझे। आज माझ्याच घरात मी पाहुणी आहे हो। गृहलक्ष्मी असूनही धुणी भांडी करते। अहो माझं सर्वस्व ओरबाडले गेलंय। बरं इतका खटाटोप करून सुद्धा अहोंचं माणिकताईंवर प्रेम आहे का? तर ते पण नाहीये ना। अहो प्रेम असतं तर ते माणिकताईंना बोलवायला आले असते, मी नाही। मीही त्या दोघांबद्दल वेगळा विचार केला असता, पण माणिकताईंच्या ओढीने अहो आले नाही, नाहीतर मला काय यावं लागलं असतं। आणि मी खात्रीने सांगते, माणिकताईंना सुद्धा सांगा अहो इथे येणार नाहीत। त्यांची वाट बघत बसल्या ना तर माहेरीच राहावं लागेल। म्हणून म्हणते माझ्यासोबत चला। अगोचर कुठची तू पण पोडी तुझं। थांब, कशाला थांबवलंस? हिची जीभ ना खूप लांब झालीये, म्हणून नको नको ते बरळत होती। त्याचा पश्चाताप व्हायलाच हवा आणि त्यासाठी शिक्षा ही झालीच पाहिजे, म्हणजे हिला समजेल माझ्याशी कसं वागायचंय ते। आई ते आपण नंतर बघू, पण सखू तू आधी निघ बरं इथून। जा ग जा, गावाच्या चौकात जाऊन बघ। तुझी ती सखी झिपरी, तिचा जीव धोक्यात आहे अगं। सारं गाव तिला मारायला उठलंय। जा जा, धावत जा आणि आधी तिचा जीव वाचव जा। काय झिपरीचा जीव धोक्यात आहे? हो पण गाव तिला मारायला का उठलंय? तिने काय केलंय माणिकताई? अगं ते तिथे जाऊन बघ ना, इथे कशाला वेळ वाया घालवतेस? जा जा, तेवढ्यात मरेल ना ती, जा। विठुराया, काय हे नवीन संकट? माझ्या झिपरीला काही होऊ देऊ नकोस। माणिकताई अगं जा ग बाई। हो हो जाते मी, जाते। कशाला थांबवलंस? असं कोरडं जाऊ दिलंस तिला? चांगल्या दोन लगावल्या असत्या ना। आई अगं अगं तुझीच योजना यशस्वी झाली आहे। तुझ्या सांगण्यावरूनच आम्ही फास लावला होता, आणि आता ही सखू धावत गेली ना, ती त्या फासात स्वतःची मान अलगद देण्यासाठीच। आज काही ही सखू वाचणार नाही बघ। तू कशाला तुझा हात खराब करून घेतेस? गावकरी सखूला ठेचून मारतील। आज माझी सवत संपणार। बाबाजी, 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 भैरूजी, बाबाजी महाराजांना न्यायला आलं ताबडतोब। कुठं आहेत ते? तिकडं बाका प्रसंग ओढवलाय। बाबाजी महाराज यायला पाहिजे माझ्या संगती। ते शक्य नाही, महाराज भेटणे अशक्य आहे। महाराज साधनेला गेले आहेत। आता कसं व्हायचं? हिला सोडायची नाही, हिला आहे ना, आज सोडायची नाही, हिला मारायची। पाटील, पाटील, हो पाटील, बाबाजी महाराज काय भेटले नाहीत? ते कुठे साधनेला गेलेत म्हणलं। आता कवा येतील सांगता येत नाही। हा, मग आता काय करायचं? आता काय करायचं आपण? थांबा थांबा, अरे मी आहे ना। बाबाजी येवोत किंवा न येवोत, आपण हातात सापडलेल्या सखूला सोडायचं नाही। अशी कशी कबूल करत नाही? वय वय, सोडायचं नाही। मारायलाच पाहिजे। आता ढोसा हाणा तिला, म्हणजे चांगला कंठ फुटेल। मारा तिला।
ऐकणार नाही. थांबा! हिला का मारताय? एका असहाय्य मुलीला तुम्ही सगळे मिळून मारताय. अरे आपण सगळे माणुसकी विसरलोय का? काय तुला सोडून जा म्हणतेस? अगं तुला संकटात सोडून मी कशी जाईन ते शक्य तरी आहे का? काय गे तुळसा, तू हिला कशा बाई झाकतीयस? अगं ती सखू आहे, ती सखू आहे ना बा. बाय बाय नाही, अहो ही सखू नाहीये, ही ही झिपरी आहे, झिपरी. तुला काय माहिती ग तुळसा? नाही तर काय, तू तर आत्ताच गावात आलीस ना ग. तुला कसं ठाव की ही झिपरी हाय म्हणून? अगं तिच्या हातावर सखू म्हणून गोंदिवला हाय. अगं तू तर सखूला बी बघितलेलं नाही आणि झिपरीला बी बघितलेलं नाही. मग कुणाच्या जीवावर सांगतीस का ही सखू नाही ही झिपरीच हाय? सोडायचं नाही हिला. बरोबर आहे. हा. नाही सोडायचं हिला. अरे दिगून माणिक कुठे गेलीये? अरे कधीची घरात नाहीये ती. नाही तुला आणि रमाईला काही सांगून गेलीये का? नाही, मी पण तिलाच शोधते. सगळी विचित्र नक्षत्र माझ्याच कुंडलीत येऊन बसले. हो हे अगदी बरोबर आहे. हा? नाही म्हणजे माणिक बेपत्ता झाली म्हणून सखूला सुभेदारांच्या वाड्यावर पाठवलं, तर आता काय, आता सखूच बेपत्ता झाली. सखूला त्यांच्या वाड्यावर भांडी घासायला तर नसेल ना बसवलं? ते कोण तिच्याकडून भांडी घासून घेणार आहे? ती काही नोकर नाहीये. तुला कशाला पुळका येतोय? तू जाऊन माणिक का आली नाही ना ते बघ. तुझी बायकोच आहे ना माणिक. शिवाय त्या सखूने तिथे काही नवीन व्याप करून ठेवले नाहीत ना, तेही बघायला हवंच ना. आली आली, सुभेदारांची दासीच आली. ये बाई ये, काय निरोप आहे? माणिकताईंनी निरोप धाडलाय, थोड्या वेळाने येतील दोघी बी. याला म्हणतात रीत. येतील आता. ऐका ना माझं, ती झिपरी आहे, खरं सांगते मी. सोडा तिला, हो नका मारू तिला, सोडा. सखू, कशाला काही बोलते सुखाच? गप्प बस. काय बोललीस तर तूच मरशील. हे नाही बोललीस
ही झिपरी मरेल. झिंगूबा एक बळी देणार हे नक्की. शावणी असेल तर स्वतःचा जीव वाचव. सत्य म्हणून ही झिपरी मेली तर तूच कायमची मोकळी होशील ना. मरते तर मरू दे तुला. खरी सखू तर मी आहे मी. खरी सखू तर मी आहे मी. खरी सखू तर मी आहे मी. अगं उगा कशाला तिच्या नावाला स्वतःचं नाव म्हणून सांगतीस. अगं ती सखू चेटकीन होती चेटकीन. आणि तू तर तुळस आहेस ना. आणि हे समज कशा पायी अंगावर घेतीस. हा मला ठाव आहे का तू तुळसाच आहेस. अगं तू माझ्या घरची मीठ भाकर खाल्लीयस. तुळसा तू खोटं बोलू नका. य खाली उतर. अगं उतर. अगं ये. काय मूर्खपणा आहे हा. तुला स्वतःचा जीव वाचवायचा नाहीये का. त्याने घरी चल. मी माझ्या जीवा भावाच्या मैत्रिणीला असं मरून देऊ. आता बास झालं पाटील. आता आपण हिला पण सोडायचं नाही आणि हिला पण सोडायचं नाही. कारण एकीने हातावर गोंदवलंय आणि दुसरी तोंडाने कबूल करते. आपण दोघांनाही शिक्षा द्यायची. तुझ्या या मूर्खपणामुळे सासूबाई आणि संपूर्ण कुटुंब अडचणीत येईल. तुझ्या खरेपणाचे चटके सगळ्यांना सोसावे लागतील. कळतंय का तुला. ही कल्पना माझ्या मनात आली नसेल. माणिकताई, मी माझ्यावर एवढेच उपकार करा. हे सगळं मालकांना कळून देऊ नका. त्यांना खूप त्रास होईल. शाणीच आहेस ग. तुला काय वाटलं तू असं बोलल्यावर मी मुद्दामून जाऊन सावकारांना सांगेन आणि मग ते इथे येतील तुला वाचवायला. म्हणूनच म्हणतेस ना तू. त्यांना कळलं तर ते मला इथे वाचवायला येतील याची खात्री आहे मला. पण त्यांनी इथे यायला नकोय. ते इथे आले तर त्यांच्या जीवाला धोका आहे. म्हणून म्हणते मालकांना यातलं काहीही कळून देऊ नका. असं काही झालं तरी चालेल, पण माझ्या आहोंना अपाय होता कामा नये. आपण दोन्ही सखूना सोडायचं नाही. नाही सोडायचं. नाही सोडायचं हिला पण. ओ भास्कर बुवा, ओ अति घाई करू नका. ओ एवढे कशाला उतावळे होत आहे कुणाचा जीव घ्यायला. मग गावाच्या जीवावर उठलेल्या बाईला काय पुन्हा मोकळं सोडायचंय. ए माणिक, वजू बाजूला बाजूला. दूर उभी राहा किंवा निघून जा. कारण सखूला आम्ही आता सोडणार नाहीये. गंगी जना, आता स्वतःच्या तोंडाने कबूल करणाऱ्या या सखूला पारावर न्या आणि बांधा. चल. काय करताय तुम्ही. काय करताय. काय ये. झिपरीला तरी सोडा ना. तुम्ही तिला का बांधून ठेवलाय. तुमचं बहीण सखुशी आहे ना. मग माझ्या झिपरीला सोडा. काय करताय तुम्ही. झिपरीला तरी सोडा. गंगा मावशी ऐक ना माझं. जनाका झिपरीला तरी सोडा. झिपरीला सोडा ना. नाही नाही, आता कुणाला बी सोडायचं नाही. दोघींना पण बांधा. सखूचा सूड घेतलाच पाहिजे. सखूचा सूड घेतलाच पाहिजे. एकदा सुटलीये, आता पुण्यांदा सोडायचं नाही हिला.
आता काय सुटशील? हिला गावकऱ्यांनी घेरलंय, ही अत्यंत शुभ वार्ता घरी कळवायलाच हवी. इकडे इकडे कुठे आता आपण? आणि इतक्या घाईघाईने कुठे निघालात? माणिकताई, तुम्ही माझ्यावर एवढेच उपकार करा, हे सगळं मालकांना कळून देऊ नका. यांना कळलं तर ते मला इथे वाचवायला येतील याची खात्री आहे मला. विचार विचार करतेस की काय तू माणिक? अगं नको, विचार करू नकोस तू. नाही, आपल्याला झेपणार नाही ते. अगं भलत्या भानगडीत आपण पडायचंच नाही माणिक. नाही हो सावकार, तुम्ही वसुलीला जातोय असं कळलं म्हणून धावतच तुम्हाला भेटायला आले. मला भेटायला का? काय काम आहे? सावकार, मला असं वाटलं ना की आज मी पण येते तुमच्या बरोबर. आपण एकत्र जाऊया, म्हणजे तुमचा प्रवासातला थकवा थोडा कमी होईल ना. चला. अंगातला जोर डोक्यात गेला की काय तुझ्या? माझ्या बरोबर येणार तू? मूर्खासारखं काय बरळतीस? कामाच्या मध्ये मी तुला घेऊन जाईन. आवडत कुठची? सावकार, बरं, मी तुमच्या बरोबर गावाच्या वेशीपर्यंत तरी येते. जरा माझ्या घरातल्यांनी आपल्याला एकत्र बघावं, गावातल्या लोकांसमोर तुमची बायको म्हणून मिरवता यावं. असं वाटलं तर त्यात चुकीचं काय? चला जाऊया. नाही, मी आधी वरच्या आळीत वसुली करून मग जाईल. तुझ्या माहेरच्या वाड्यावरून नाही जाते, मी इथूनच जातो. आता उगाच आडवी येऊन माझा खोळंबा करू नकोस तू. इथूनच जातो. सावकार हो, बरोबर ओळखते की नाही मी तुम्हाला? मला ठाऊक होतं, माझ्या वाड्यावरनं जाऊया म्हटल्यावर तुम्ही तुमची वाट बदलणार, आणि तुम्ही तेच केलं. इकडून गेला असतात तर तुम्हाला सखू दिसली असती आणि तुम्ही तिला सोडवलं असतं. पण मी तुमची वाट बदललीच की नाही. याला म्हणतात माणिकचा विचार. चला, आता सावकारांचा तर बंदोबस्त केला, आता घरी जाऊन भडका उडवायला हवा. अरे ए माणिक, 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 तू एकटी का आलीस? सखू मामी तुला बोलवायला गेली होती ना, ती कुठे? बाजूला हो रे सासूबाई. सासूबाई, लहान मुलांची कोणी असं वागतं? हे लागलं असतं ना त्याला. तुम्ही मला नाही या शिकवायचं. रिकामे चकाटा पिटत बसला होतात ना, काम करा जरा. सासूबाई, यमुनावंचा काका बाहेर या, बाहेर या. सासूबाई, काय झालं म्हणे? अगं पडली, धडपडलीस की काय? आणि अगं ओरडतेस काय? काय झालंय ते तरी सांग. सासूबाई, अहो तिथे जिंगरोबा चौकात मोठं महाभारत घडतंय. पुढे काय होईल, किती आग भडकेल काही सांगता येत नाही. मी कसा जीव वाचवून आले हो. माणिक, अगं काय झालं? भडा बोल की. उगाच नमनाला घरावर तेल घालू नकोस. इथे जीव गुदमरतोय आमचा. आणि
कसलं महाभारत? काय झालंय? अहो, सासूबाई तुळसा सखू आहे हे भांड फुटलंय. अहो, सगळ्या गावाला कळलंय. गाव भडकले. आता आता आपण चव्हाट्यावर येणार. आगडो मुसळणार. सकू गावकऱ्यांच्या तावडीत सापडली. त्यांनी तिला बांधून ठेवलंय. सकू अवस्थारखं करतायत. जिवंत जाळणार बहुतेक. अरे बापरे! अरे ते तिकडे काय करायचं ते तिकडे करा, पण तो आगीचा भडका इथे वाड्यावर पर्यंत येऊ दे नका म्हणावं. अगं बाई, या सकूला गावकऱ्यांनी मारलं तर गुप्तधनाचं काय? त्यासाठी सकू जिवंत राहायलाच हवी. ही वार्ता ऐकून पुढचं सगळं चित्र धुसर झालंय. नाही 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 नाही, काहीतरी करायला हवं, काहीतरी करायला हवं. माणिक, मला सांग, सविस्तर सांग, काय काय झालंय? सासूबाई, आम्ही घरी परत येत होतो तेव्हा कळलं की गावकऱ्यांनी त्या जिपरीला सकू समजून पकडलंय. काय? हो ना. आता या सखूनी स्वतःचा जीव वाचवायला नको का? गावकऱ्यांनी जिपरीला पकडलंय तर पकडू दे ना. ही सुटली असती की नाही? मग पुढे काय झालं? अहो, पण ही सकू ही अतिशहाणी ना. गावकरी त्या झिपरीला सकू समजून मारतील म्हणून हिचा जीव वर खाली झाला. इतकंच नाही तर अख्ख्या गावासमोर ओरडून ओरडून खरी सकू ही नाही तर खरी सकू मी आहे अशी कबुली दिली हिने.